रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. काल तुम्ही बघितला वाल्हेमध्ये आगमन झालेला आहे माऊलींचा आणि आज सकाळी 5 वाजता वाल्हेवरनं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे. हे बघताय तुम्ही माऊलींचा रथ आहे, जिथेच माऊलींची पालखी ठेवली जाते आणि पंढरपूरपर्यंत, आळंदीपासून पंढरपूरपर्यंत घेऊन जात असतं. तर पालखी रथामध्ये दत्तात्रय माऊली आहेत. रामकृष्ण हरी. हो, आज काय होणार आहे? आज कसा माऊलींचा प्रवास असणार आहे? आज पालखी वाल्हेवरून लोणंदला जाणार आहे. त्याच्या मधल्या पिरियडमध्ये निरास्नान होणार आहे दुपारच्या सत्रात आणि संध्याकाळी माऊली मुक्कामाला लोणंद येथे पोहोचणार आहे. नीरास्नान म्हणजे नीरा नदी मिळते का आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका घेऊन जातो आणि स्नान करत असतो ना. तेच बघायला मिळणार आहे. रामकृष्ण हरी. 6:30 वाजता पालखी इकडनं निघणार आहे. आता पालखी या मठामध्ये आहे. तर आत्ता बहुतेक आरती सुरू आहे. आरती झाल्यानंतर पालखी बाहेर येणार. माऊलींचा रथ बघितला. आता माऊलींच्या रथाला घेऊन जाणारा बैलाचा जोडाही बघा. रथ घेऊन चाललेत. माऊलींची पालखी येणार आहे थोड्याच टायमाने. हे बघा कसे सर्वजण येऊन रथाला धक्का मारतात बघा. कुठे घेऊन चालले ते रथ? खाली पालखी तिकडनं येणार काय? चला, रथ बघितला तुम्ही. आता बैलाचा जोडा पण दिसतोय बघा तुम्हाला येताना. जो माऊलींच्या रथाला घेऊन आज नीरा स्नानसाठी घेऊन जाणार आहे बघा. कसा असतो माऊलींचा प्रस्थान ते आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय तुम्हाला. दोन्ही बैल आता जोडलेले आहेत बघा. आणि इकडे माऊलींचा घोडा पण आलाय. वा. नेहमी आपण वारकरी कसे जातात पालखीला ते दाखवत आलोय, पण आता बघा घोडा पण रथाचे दर्शन घेतोय बघा. हा बघा माऊलींचा घोडा. तर पालखी निघणार आता. तर दिंड्या पण निघाल्यात बघा रथापुढे 21. आणि तुम्ही बघताय पालखी पण आलेली आहे. कशी घेऊन जातात बघा पालखी रथामध्ये. महाराज की जय. चला, आता माऊलींचे प्रस्थान झालेले आहे रथामध्ये. आता रथ निघणार पुढे. माऊली माऊली. माऊलीच्या पादुकांचे दर्शन घ्या घर बसल्या. माऊली.
मला मंडळी 9 वाजलेत आणि सकाळी तुम्हाला माऊली प्रस्थान दाखवला, कशी माऊली रथामध्ये बसते, बैल जोडला जातो आणि दिंड्या जोडून कशी पालखी निघते ती. आता आपण आलोय मित्र माऊली, कुठं आलोय आपण आता? नीरा. तर इकडे विकी अशोक मानकर माऊली आहेत. रामकृष्ण हरी. हो, काय तुमच्या संघटनेचा टीमचं नाव काय? आमची संघटना मुक्काम पोस्ट सांगरुण, तालुका हवेली, जिल्हा पुणे आणि आमचे नरे परिसरातील सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी आम्ही दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो. यावर्षी आमचं दुसरं वर्ष आहे. आम्ही कमीत कमी 50 लोक आहोत. 50 लोक एकत्र येऊन प्रत्येकाच्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी एक देणगी गोळा करत असतो आमच्याकडूनच आणि त्या अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. आणि या ठिकाणी आम्हाला रेणुका माता एंटरप्राइजेस किरण भाऊ तांबे यांचं या ठिकाणी मोठं सहकार्य उपलब्ध करून देतात आम्हाला जागेसाठी. आणि आलेल्या माऊलींची प्रत्येकाला सेवा करण्याचा आम्हाला या ठिकाणी याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमच्यासोबत लहान वारकरी येतात, त्यांनाही आत्तापासून जी परंपरा जर सुरू झाली तर त्यांनाही वाटेल की एक आनंद त्यांच्या जीवनात वारीचा वाटेल आणि आम्ही ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवणार आहोत, ही आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही ग्वाही देतो. सेवा तुमची कायमस्वरूपी राहू दे, हीच आपली विठू माऊली चरणी प्रार्थना असेल. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. हात जोडता बंधन तुटले, मी पण आता कोठे उरले. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, डेरे काना सोळी अनलुगडी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी.